ही आहे आजची आपली अतिशय सुंदर चवीची, झटपट होणारी आणि अतिशय रुचकर अशी अंड्याची एक नवीन रेसिपी. ती रेसिपी आहे मित्रांनो अफगाणी अंडा टिक्का मसाला. रोज रोज त्याच अंड्याचे रेसिपीज खाऊन आपल्याला जर कंटाळा आला असेल, म्हणजे अंडा आमलेट असेल, अंड्याचा रस्सा असेल, अंड्याचं मसाला असेल, यासारखे तेच पदार्थ जर खाऊन कंटाळा असेल तर ही नवीन रेसिपी करून बघायला हरकत नाही. अतिशय चवीला सुरेख असणारी ही रेसिपी तुम्ही करून बघा, आपल्याला नक्की आवडेल. आवडली तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब मात्र करायचं आहे आणि खाली असलेला बेल आयकन मात्र दाबायला विसरू नका. कारण का तर यासारख्याच नवीन रेसिपीज आम्ही वारंवार टाकत असतो. त्या रेसिपीज आपल्याला लगेच बघता याव्यात म्हणून आमचा खाली दिलेला बेल आयकन मात्र नक्की दाबा. चला तर मग आजची करूया आजची अंड्याची भन्नाट रेसिपी. आता सर्वप्रथम आपण या अफगाणी अंडा टिक्का मसाला जो आपण करणार आहोत त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण इथं काय काय घेतलेलं आहे. इथं आपण 4 उकडलेली अंडी घेतलेली आहेत. ग्रेव्ही करण्यासाठी आपल्याला थोडी कोथिंबीर लागेल, एक उभा चिरलेला कांदा, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, अर्ध्या इंचाचा आल्याचा तुकडा, 8 ते 10 अख्खे काजू. हे पाकळे असल्यामुळं 15 ते 20 काजू आहे. त्याच्यानंतर टिक्का करण्यासाठी आपल्याला एक अंडं लागेल, एक कच्चा अंडा आहे. त्याच्यानंतर क्रीम घेतलेली आपण इथं थोडीशी. त्याच्याशिवाय कसुरी मेथी आहे, हळद, तिखट पूड, मीठ, जिरे पूड आणि थोडासा गरम मसाला. म्हणजे गरम मसाल्यामध्ये आपण घेतलेला आहे वेलदोडे 3 घेतलेले आहेत, दालचिनीचा एक छोटासा तुकडा, लवंगा घेतलेला आहे 4-5 आणि थोडीशी काळी मिरी. या सगळ्या साहित्याचा वापर करून आजची जी आपली रेसिपी आहे अफगाणी अंडा टिक्का मसाला ते आपण करणार आहोत. चला तर मग सुरू करूया ही रेसिपी करायला. आता या अंडा टिक्का मसाल्यासाठी सर्वप्रथम आपण अंडी जी आहे ती उकडलेली अंडी कापून घेणार आहोत. या पद्धतीनं आपल्याला अंड्याचे गोल काप करून घ्यायचे आणि साधारण या जाडीचे काप असले पाहिजेत. अंडे सगळे आपण या पद्धतीनं कापून घेऊ. या पद्धतीनं ही आपली अंडी सगळी जी आहेत ती कापून झालेली आहे. आता आपण याचा टिक्का तयार करून घेऊ. आता सर्वप्रथम आपण इथं अंडा टिक्का मसाला करण्यासाठी याचा जी ग्रेव्ही करायची आहे ती ग्रेव्ही करायला सुरुवात करू. त्यासाठी मसाला जो करायचा आहे त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा तेल घेणार आहोत. तेलामध्ये आपण सर्वप्रथम कांदा घालून घेणार आहोत. पातळ चिरलेला एक कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे. त्याच्याशिवाय लसूण घालून घ्यायचे आहे. आलं अर्धा इंच घेतलं होतं आपण ते घालून घेणार आहोत. त्याच्याशिवाय कोथिंबीर जी आपण घेतली होती ती देठासहित कोथिंबीर याच्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि थोडे काजू घालून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपण थोडी कसुरी मेथी घालून घेणार आहोत आणि हे सगळं झाकून 1-2 मिनटं आपण शिजवून घेणार आहोत. हे आता आपलं झालेलं आहे. ते आपण मिक्सरमधून याची एक फाईन प्युरी करून घेणार आहोत. ते आपण बंद करू आणि याची मिक्सरमधून एक फाईन प्युरी करून घेऊ. आता सर्वप्रथम आपण या अफगाणी टिक्का मसाल्यासाठी टिक्क्या तयार करण्यासाठी इथं एक अंडं फोडून घेणार आहोत. या अंड्यामध्ये आपण थोडं मीठ घालून घ्यायचं आहे, थोडी हळद घालून घ्यायची आहे, थोडी लाल तिखट पूड घालून घ्यायची आहे आणि हे सगळं आपण हे व्यवस्थित फेटून घेणार आहोत. आता आपण या अंड्याचा टिक्का करून घ्यायला सुरुवात करू. त्यासाठी आपण इथं तेल घेतलेलं आहे आणि अंड्याचे जे स्लाइस आहेत ते या पद्धतीनं अंड्याच्या बॅटरमध्ये बुडवून या पद्धतीनं आपण ते तळून घेणार आहोत. या पद्धतीनं
हे अंड्याचे सगळे काप किंवा स्लाइस जे आहे ते व्यवस्थित या मसाल्यामध्ये बुडवून, या अंड्याच्या बॅटरमध्ये बुडवून आपण ते व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत. आता ही अंडी सगळी जी आहेत ती आपण दोन्ही बाजूला या पद्धतीनं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत. तांबूस रंगावर येईपर्यंत दोन्ही बाजूला आपल्याला ती तळून घ्यायची आहे. आपलं आता हे अंड्याचे टिक्का तयार झालेले आहे. हे सगळे आपण एका प्लेटमध्ये व्यवस्थित काढून घेऊ. दोन्ही बाजूनं तांबूस रंगावर आपण ते भाजून घेतलेले. अशा तऱ्हेनं हे सगळे आपण काढून घेणार आहोत. अंड्याचे टिक्का आपण सगळे काढून घेतलेले आहे. आता आपण याची ग्रेव्ही करायला सुरुवात करू. त्या पॅनमध्ये आणि थोडंसं तेल घेणार आहोत आपण आणि या तेलामध्ये गरम मसाला घालून घेणार आहोत. गरम मसाला सगळा घालून घेणार आहोत आणि हा गरम मसाला थोडा तेलावर आपल्याला परतून घ्यायचा आहे. याचा अरोमा सगळा या तेलामध्ये येईपर्यंत आपण थोडंसं परतून घेणार आहोत आणि याच्यामध्ये थोडी हळद, थोडं लाल तिखट, जिरे पावडर घालून हे आपण थोडं मिसळून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण जी ग्रेव्ही करून घेतली होती कांदा, काजू, आलं, लसूण या सगळ्याच्या साह्याने जी ग्रेव्ही करून घेतली होती ती ग्रेव्ही याच्यामध्ये घालायची आहे आणि ग्रेव्ही व्यवस्थित परतून घ्यायची आहे. आता ही ग्रेव्ही आपली परतून झालेली आहे. गॅस थोडासा कमी करा आणि नंतर त्याच्यामध्ये आपण दही घालणार आहोत. मगाशी साहित्यामध्ये सांगताना दही सांगायचं राहिलं होतं. याच्यामध्ये आपण साधारण अर्धा कप दही घालून घेणार आहोत आणि हे दही व्यवस्थित या ग्रेव्हीबरोबर मिसळून भाजून घेणार आहोत. तेल सुटेपर्यंत आपल्याला दही परतायचं आहे. मध्यम आचेवर किंवा कमी आचेवर हे दही भाजून घ्या, नाहीतर दही कर्डल होण्याची किंवा फुटण्याची शक्यता असते. त्यामुळं दही घातल्यानंतर आच थोडी कमी करा आणि मध्यम आचेवर किंवा एकदम कमी आचेवर हे दही या मसाल्याबरोबर मिसळून घ्यायचं आहे, व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत आपण हे या मसाल्याबरोबर परतून घेणार आहोत. आता हे दही व्यवस्थित भाजून झालेलं आहे. याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि व्यवस्थित मिसळायचं आहे. मी त्याच्यामध्ये गरजेनुसार पाणी घालून घेणार आहोत. जेवढी आपल्याला ग्रेव्ही घट्ट किंवा पातळ करायची असेल त्यानुसार त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. आता ही ग्रेव्ही थोडीशी गरम झाली, उकळायला लागली की त्याच्यामध्ये आपण क्रीम घालून घेणार आहोत. ही घरातली साय आहे आमची. तुमच्याकडे जर क्रीम नसेल तर तुम्ही घरातली साय घालायला सुद्धा हरकत नाही. आणि हे मिक्स करून घेणार आहोत आणि ही क्रीमसुद्धा व्यवस्थित याच्यामध्ये मिसळून घ्यायची आहे. आणि सगळ्यात शेवटी याच्यामध्ये आपण एक अंड्याचा टिक्का जो केला होता तो सगळा मिसळून घेणार आहोत आणि हे व्यवस्थित या ग्रेव्हीबरोबर मिसळून घ्यायचं आहे. अशा तऱ्हेनं ही आपली डिश तयार झालेली आहे. अंड्याच्या रेग्युलर रेसिपीपेक्षा जर वेगळी एखादी रेसिपी आपल्याला ट्राय करायची असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. अतिशय सोपी आणि कमीत कमी वेळात होणारी रेसिपी आहे. साहित्यसुद्धा जास्त लागत नाही पण चवीला मात्र अतिशय सुंदर लागते. ही रेसिपी तुम्ही करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडली तर या रेसिपीला एक लाईक द्यायचा आहे. आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना ही रेसिपी शेअर करायची आहे. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.